अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण हातामध्ये ब्रेसलेट घालण्यापेक्षा मनामध्ये खूप जण काय करतात, घाबरतात. छातीमध्ये धडधड असेल, मन घाबरत असेल, मनामध्ये भीती वाटत असेल तर हातामध्ये ब्रेसलेट घालणं, अंगठ्या घालणं याची काही आवश्यकता नाहीये. काही ब्रेसलेट, महागडे ब्रेसलेट विकत घेऊन त्याची काही आवश्यकता नाहीये. तर आपण काही काडी आहे ती जवळ ठेवू शकता. त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. काय होतं, आपला हिंदू धर्म सोडून आपण दुसरीकडेच जातो. एक सेलिब्रिटी होती, लहान मुलगा होता त्यांचा, खूप रडत होता. आपला धर्म सोडून ते दुसरीकडे जाऊन दुसरं कोणाचं पाणी आणणं, पिणं अशा गोष्टी आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही करायला पाहिजे. तर त्यांना म्हटलं मी, त्यांचा जो मुलगा होता खूप जण रडत होता, खूप जणांना छातीमध्ये धडधड असेल, मन घाबरत असेल, तर यांनी काय करायचं, साधं आणि सोपं. आपल्या जुन्या काळामध्ये आपण सगळेजण रामरक्षा स्तोत्र म्हणायचो. आजकाल कोणी म्हणतच नाही. तुम्हाला हातामध्ये ब्रेसलेट घालायची गरज नाही आहे, कोणत्या गोष्टी घ्यायची गरज नाही आहे, विनाकारण पैसे घालायची गरज नाहीये. तुम्ही रामरक्षा स्तोत्रामध्ये असं आहे, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि कालभैरवाष्टक हे तिन्ही म्हणून ते पाणी प्यायचं. हे तिन्ही म्हणून जर आपण ते पाणी पिलं तर आपल्या मनामध्ये जी नकारात्मकता असते ना ती सगळी निघून जाते. तुम्हाला छातीत धडधड होत असेल, मन घाबरत असेल, मनामध्ये भीती वाटत असेल, काही करा वाटत नसेल, मन स्तब्ध झालं असेल, त्याच्यासाठी हा प्रभावी उपाय. दुसरा उपाय म्हणजे औदुंबराची काडी. साधं सोपं. आपल्या घराजवळचं कोणताही औदुंबर बघा, कोणत्याही औदुंबराला जायचं, पहिले त्यांचं दर्शन करायचं. खाली औदुंबराची खाली पडलेली काडी असते, तोडायची नाही. ओम औदुंबराय विद्महे, औदुंबराचा मंत्र म्हणायचा आणि ती खाली पडलेली काडी असते ती उचलायची. औदुंबराची काडी तोडायची नाही. खाली आजूबाजूला खूप जण पडले होते. मी तर गाणगापूरला कोणाला भेटत नाही, गाणगापूरच्या संगमाच्या तिथलची जी काडी आहे ती मी आणलेली. महत्व असं आहे, तुम्ही कोणत्याही औदुंबराचा आणा, असं काही बंधन नाहीये. कोणत्याही आपल्या जवळच्या घराजवळच्या औदुंबरास तिथं जायचं, खाली पडलेली काडी आहे ती आणायची. ती आणल्यानंतर घरी आल्यानंतर स्वच्छ धुवायची. धुतल्यानंतर ती पाण्यामध्ये, दुधामध्ये धुवायची. नंतर त्याला गंधाक्षदा फुल लावायचं. ती औदुंबराची छोट्या छोट्या काड्या आहेत त्या आपल्या गळ्यामध्ये तुम्ही बांधू शकता. कशासाठी? इथे संरक्षण आहे. तुम्हाला ब्रेसलेट घालायची गरज नाही, अंगठ्या घालायची गरज नाही, काहीच नाही. विनामूल्य, 1 रुपया लागत नाही तुम्हाला, 1 रुपया लागत नाही. पण औदुंबराची काडी ज्या जणाकडे असेल, मी गाणगापूरहून आणली होती, आमच्या जवळच्या औदुंबरचं झाड आहे तिथून आणली होती. ती आणल्यानंतर, काडी आणल्यानंतर ती जवळ ठेवली, गळ्यामध्ये घातली. ती काडीचं असं महत्व आहे, जे वाईट शक्ती आहे ती आपल्या जवळ येत नाही. करून बघा तुम्ही, साधा आणि सोपा उपाय. औदुंबराची खाली पडलेली काडी असती, औदुंबराच्या झाडाला हात लावायचा नाही, औदुंबराचं झाड तोडायचं नाही. लक्षात ठेवा, खाली पडलेली काडी असेल, कोणती असेल खाली पडलेली, छोटी मोठी, ती घरी आणा, साफ करा, पाण्याने धुवा, दुधाने धुवा, नंतर गंधाक्षदा फुल लावून त्याच्यावर जप घ्यायचा आणि ती काडी काळ्या करदोड्यामध्ये किंवा लाल करदोड्यामध्ये किंवा लाल धाग्यामध्ये किंवा तावीजमध्ये, छोटं तावीज असतं त्या तावीजमध्ये ती औदुंबराची काडी टाकून तुम्ही गळ्यामध्ये घाला. किंवा तुम्ही पर्समध्ये ठेवा, खिशामध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवा, तुम्ही कुठेही ठेवा, घरामध्ये ठेवा. ज्या घरामध्ये किंवा ज्यांच्या जवळ औदुंबराची काडी असेल ना, त्यांना भूतबाधा ह्या गोष्टी होत नाही होत. औदुंबराची काडी मी माझ्या गळ्यामध्ये घालतो, ते तावीजमध्ये आतमध्ये ठेवलेले. काही ब्रेसलेट घालायची गरज नाही, काही गरज नाही. मनामध्ये भीती वाटत नाही, झोप चांगली लागते, छातीत धडधड होत नाही, मन घाबरत नाही, एन्झायटी होत नाही, ताणतणाव होत नाही. माणूस जो जितका रागीट असेल, ज्याला खूप राग येतो ना, त्यांनी त्या औदुंबराची काडी गळ्यामध्ये घातली पाहिजे. छोटी आहे, तुम्हाला 1 रुपया कोणाला द्यायची गरज नाही. आपण स्वतः सिद्ध करायची. आपणच सिद्ध करणार आहे, महाराजच आहे ते, मुळामध्ये सिद्धच आहे, त्याला काय सिद्ध करायची. औदुंबराची काडी अशी आहे छोटी, खाली पडलेली, झाड तोडायचं नाही. खाली पडलेली काडी आहे ती घ्यायची,
आपल्या लहान बाळ रडत असेल त्याच्या गळ्याला बांधा, कमरेला बांधा किंवा त्याच्याजवळ ठेवा, काही हरकत नाही. त्या काडीने असं होतं की रागराग असेल, चिडचिड असेल, मन घाबरणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी बंद होतात. करून बघा, तुम्ही स्वतः करून बघा. मी स्वतः घातलेली ती काडी आणि त्या काडीचं खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. औदुंबराला माणसाने जर प्रदक्षिणा केली ना, रोज 11 प्रदक्षिणा जर केल्या तर आपल्या मनात ती भीती निघून जाते. लक्षात करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणून प्रदक्षिणा जर आपण केली तर आपल्या मनातील भीती निघून जाते. म्हणून औदुंबराचं जी काडी आहे ती महिला पण घालू शकता. खूप जण म्हणणार बा आमचा मासिक धर्म असतो, या गोष्टी असतात. ती काडी आहे ना, ती तुम्ही महिला पण गळ्यामध्ये घालू शकता किंवा आपल्या पर्समध्ये आपण ठेवू शकतो, छोटी असेल मोठी असेल. ती काडी जवळ ठेवल्याने काय होतं, एक प्रकारचा ओरा तयार होतो, एक प्रकारचं संरक्षण कवच निर्माण होतं. तुम्ही करून बघा, करून बघा. तुमचे वाईट लोक कोणी असेल, वाईट लोकांची नजर असतील, लोकांच्या नजरा लागता, तरी पण ती जी औदुंबराची काडी आहे ती आपल्या जवळ ठेवायची. पर्समध्ये ठेवा, पाकिटमध्ये ठेवा, गळ्यामध्ये बांधा, काही हरकत नाही. आता खूप जण म्हणणार महिलांचे मासिक धर्म असतात, त्या काळात कशी ठेवायची. त्या काळामध्ये तुम्ही नाही ठेवली तरी चालते, त्या काळामध्ये काढून ठेवून द्या. मासिक धर्म सगळा झाल्यानंतर परत गळ्यामध्ये घालून घ्या, काही हरकत नाही. पण ही औदुंबराची काडी ही मुली असेल ज्या जास्त घाबरता, मुलं असेल ते पण जास्त घाबरता, त्यांच्या गळ्यामध्ये जर तुम्ही ठेवलं, तावीजमध्ये ठेवली, जवळ जरी ठेवली ती, तरी पण त्याचं उपयोग खूप आहे. नजर लागत नाही, मन घाबरत नाही, मनामध्ये भीती निघून जाते आणि ताणतणाव आपल्याला राहत नाही. लक्षात ठेवा, ताणतणाव राहत नाही. आणि त्याच्यासोबत रामरक्षा स्तोत्र रोज काय करायचं, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. आपल्या लहान लहान मुलं असेल, घरामध्ये कोणी असेल, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा. हात ठेवून रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि कालभैरवाष्टक हे तिन्ही म्हणायचं आणि त्याचं पाणी प्यायचं. त्याचं पाणी प्यायचं. त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे त्या पाण्यामध्ये की आपल्याला मन नकारात्मकता आली असेल ते सगळं निघून जातं. खूप जणांना मोतीहून आल्यानंतर किंवा कोणाच्या मोतीला जाऊन आल्यानंतर त्रास होतो. कशामुळं, रुद्राक्ष आहे ना, ते मोतीला जायचंच, घालून जायचं नाही. परत औदुंबराचं आपण जे काडी आपल्या जवळ ठेवली, ते जे वाईट लोक करणारे, वाईट शक्ती असेल त्याच्यापासून आपल्याला कोणताही धोका होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून ही औदुंबराची काडी, ही सर्प असेल, या सगळ्या गोष्टींना थोडा आपल्याला त्रास होत नाही. या काडीचं एवढं महत्व आहे. आणि ती काडी काय करायची, प्रत्येक पौर्णिमेला काडीला दूध असेल, पाणी असेल त्यांनी धुवून घ्यायची, परत आपल्या गळ्यामध्ये घालून घ्यायची. प्रत्येक पौर्णिमेला धुवायची ती काडी आणि परत आपल्या गळ्यामध्ये घालून घ्यायची. तुम्ही आपल्या पर्समध्ये, घरामध्ये औदुंबराची काडी आणून बघा, खाली पडलेली. त्या काडीचा वापर बघा कसा आहे. कारण काय होतं, आपल्याकडेच त्याची ताकद आहे पण आपल्याला माहिती नाही. आपण हे ब्रेसलेट घाला, ते ब्रेसलेट घाला, ब्रेसलेटमध्ये पैसे घाला, काही आवश्यकता नाहीये. औदुंबराची काडी ज्याच्या गळ्यामध्ये असेल त्याला कोणत्याही प्रकारची नजर लागत नाही. करून बघा, तुम्ही करून बघा. 1 रुपया खर्च नाहीये. काय खर्च, काहीच नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या औदुंबराच्या तिथून आणायची आणि लावायची आणि रोज रामरक्षा स्तोत्र वाचायचं, त्याचं पाणी प्यायचं. बस. तुम्हाला नजर बाधा, बाहेरची बाधा, करणी किंवा काही गोष्टी असेल, नजर बाधा काही गोष्टी असेल, ह्या गोष्टी तुम्हाला कोणत्याही होणार नाही होणार. घरामध्ये ज्यांना जे घाबरता, रात्री डचकता, काही जण रात्री दात खाता, काही जण रात्री उठून बसता, काही काहींना रात्री झोप लागत नाही, त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये औदुंबराची काडी गळ्यामध्ये घातली पाहिजे. त्या गुरुपौर्णिमेला तर आमच्या इथे औदुंबर आहे, ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी भरपूर काड्या आपण तयार करून ठेवणार आहे. तुम्ही पण तुमच्या जवळच्या औदुंबरला जाऊन खाली पडलेल्या काड्या असतात, पावसाळा सुटलेल्या खाली पडलेल्या काड्या असतात, त्या घरी आणा आणि त्या आपल्या घरी ठेवा. वाईट शक्ती, वाईट प्रभाव आपल्या जवळ येणार नाही. कारण की दत्त महाराज, ज्या ठिकाणी दत्त महाराजांचा वास आहे, हिरण्यकशिपू आपण म्हणतो ना, ते त्याच्यामधून एवढा राग, जे 10 नखामध्ये एवढा राग होता, 10 जो कमी झाला. कशामुळं, औदुंबराच्या काळात. याच्यामुळं औदुंबराचं जे फळ असतं, उंबर, ते म्हणून म्हणतं बघ, कधी पण बघा आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथं उंबर लावायला पाहिजे.
औदुंबराचं जे लावलं ना आपण, आपल्या घरासमोर पण आपण औदुंबराचं वृक्ष लावलं ना, तर पाणी त्या ठिकाणी खूप असतं, खूप पाणी असतं. बघा तुम्ही, ज्या ठिकाणी औदुंबराचं वृक्ष आहे त्या ठिकाणी पाणी 100% असतं, त्याच्या आजूबाजूला 100% पाणी खूप असतं. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी, कोणी आपलं लहान बाळ रडत असेल, छातीमध्ये दळदळ होत असेल, मन घाबरत असेल, कशात मन लागत नसेल, तर आपण आपल्या परिसरामधून औदुंबराची छोटी काडी आणावी खाली पडलेली आणि ती आपल्या गळ्यामध्ये घालावी. तुम्ही कधीही घालू शकता, महिलांनी पण घालू शकता. महिलांना खूप संरक्षण असतं, महिलांना खूप नजर लागते, कोणाची नजर लागते. गळ्यामध्ये घातल्यानंतर समोरच्या माणसाला त्रास होईल, तुम्हाला त्रास होणार नाही. हा अनुभव तुम्ही घ्या. काही ब्रेसलेट घालू नका, कारण की ओरिजिनल आजकाल काहीच नाहीये. ओरिजिनल फक्त औदुंबराची काडी. रामरक्ष स्तोत्र स्वतः म्हणायचं, त्याचं पाणी आपण स्वतः प्यायचं. सेवा जर आपण स्वतः केली तर त्याचं फळ आपल्याला स्वतः भेटत असतं, हे लक्षात ठेवा. झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.